नमस्कार, आपण पाहतात खडक हे धडक लाईव्ह. जर चपाती करता आली तर त्याचा सुद्धा ते प्रयत्न करणार आहे. आपल्याला आपण 1 वर्ष पूर्ण सरांची वाट पाहिली, नवीन प्रिन्सिपल कधी येतील आणि चांगले. त्याच्यानंतर मानसिक अशी झाली, चला वाटली झाली, मला आता फाउंडेशनसाठी बाहेर गेलं पाहिजे. मुलं जाताना शिक्षण चांगलं नाही म्हणून अजिबात गेले नाही, अतिशय उत्तम स्टाफ इथला आणि गेले पण हुशार मुलं जातात इथून. का हुशार मुलं केलं यांनीच केलं. आपल्या शाळेमध्ये तशी जर काही सुविधा उपलब्ध होत असेल तर आम्ही अभिनंदन करू आणि आम्ही पालक तुम्हाला त्याबद्दल सहकार्य करू. काही मुद्दे आपण थोडेसे फास्ट घेऊया. तसा पहिला मुद्दा पुस्तक. तर पालकांच्या ही गोष्ट लक्षात यावी की या संदर्भामध्ये विद्यालयाने नक्कीच काही ना काही पाऊल उचललेली असतात आणि मग नौकी मिळून किंवा गावातले मित्र सगळे मिळून ते स्वयंपाक बनवत असतात. तिथे विवादाचा प्रश्न नसतो. तिथं उद्याचा कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा. तसंच इथं पण आहे की पालक म्हणून कुठंतरी शिक्षकाला दोष देणे किंवा शिक्षक म्हणून पालकांना खराब म्हणणे हा काही आपला उद्देश नाही. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांचं हित कशामध्ये आहे याच्यावर जर विचार केला आणि ते हित कसं जपलं जात आहे आणि कसं जपलं जात नाही. काही लोकांच्या मध्ये काय दुसऱ्या आठवड्यामध्ये सर आले आणि मग सरांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांना आपण बऱ्यापैकी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी लागणारी जे फंडिंग आर्थिक मदत जी आहे ही कशी करता येईल या संदर्भामध्ये तुम्ही थोडा अभ्यास करा आणि अभ्यास करून योग्य आराखडा घेऊन या. मग आपण चर्चा करू आणि कशा पद्धतीनं मदत करता येईल ती पाहूया आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय पॉझिटिव्ह असा एक वातावरण किंवा संदेश सन्माननीय हॉस्टेलची डाक्टरची असते. डाक्टरची चालू आहे कशामुळे करतात साधं काम करतात. त्या खिडक्याच्या वरच्या लॉटवरती कचरा पडलेला आहे, वरती झाडं वाढलेली आहे. मग त्यामुळं पाणी बिल्डिंगवरती कुठेही समजा एका झाड वाढलं तर पाणी जाणार, खराब होणारच. साध्या त्या गोष्टीकडे आपण म्हणू नये कारण आपण पुढे चालायचं आहे. तर बऱ्याच बाबतीत सोलार आणि ऑलिम्पियाडच्या संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 विद्यार्थी वेगवेगळ्या ऑलिम्पियाडला ऍडमिट झालेले असतात. किती कोण म्हणतो सर? तुम्ही म्हणता 200 ते 250 म्हणजे हिंदी ऑलिम्पियाड पासून सायन्स, मॅथ, फिजिक्स ऑल ऑलिम्पियाडचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आणि जवळजवळ 2-2.5 लाख रुपये फीस मी आतापर्यंत माझ्या सैनिक